हॅलो एव्हरीवन, दिस साईड ओम राऊत. आजचा दिवस कदाचित माझ्यासाठी थोडासा हार्ड असू शकतो, कारण आज बरेचसे कामं माझ्या पाठीमागं लागलीत. अम, ही जी ही जे बॅकग्राऊंड तुम्ही बघू राहिला, ही माझी रूम आहे जिथे मी राहतो मागच्या 1.5 वर्षापासून. मी फर्स्ट टाईम 16 सप्टेंबर 2024 रोजी ह्या रूमवरती आलो होतो आणि 17 सप्टेंबरपासून माझं BA-LLB फर्स्ट इयरचा दिवस होता, कॉलेजचा फर्स्ट दिवस. माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज, छत्रपती संभाजीनगर. तर 16 सप्टेंबर 2024 ते आजचे 31 मार्च 2026 मी ॲप्रॉक्सिमेटली 1.5 वर्ष या रूमवरती घालवले आणि आज वेळ आलेली आहे की इथून मला दुसऱ्या प्लेसवरती शिफ्ट व्हावं लागेल. ॲक्च्युली आता फर्स्ट टाईम जेव्हा मी न्यूज ऐकली की आता आपल्याला ही जागा सोडावी लागणार, तेव्हा थोडं मला असं वाईट वाटलं होतं, कारण हा जो बेड जिथे मी बसलो आहे तिथे एकदम मी इमोशनली अटॅच झालो होतो, कारण मी 1.5 वर्षापासून रोज दिवस रात्र ह्या बेडवरती अभ्यास करू राहिलो. ऐकायला थोडं वेगळं वाटेल, इथं मी जेवणसुद्धा करू राहिलो कधी कधी, आणि मौज मस्ती. आम्ही मित्र, आम्ही ॲक्च्युली 5 जणं राहत होतो इथे. पण झालं काय, आम्ही 5 जणं राहायचो, त्याच्यातले 2 सिनियर होते आमचे, म्हणजे त्यांनी MP लॉमधूनच डिग्री पासआउट झाले आणि त्यांचं त्यांचं लग्नसुद्धा झालं. तर लग्न झाल्यावरसुद्धा ते 1 वर्ष आमच्यासोबत राहिले. नंतर एक वेळ येऊन जाते की त्यांना त्यांची फॅमिलीसोबत आणायची असते. मग आता त्यांच्या फॅमिलीसोबत ह्या शहरात कुठेतरी एका चांगल्या ठिकाणी शिफ्ट होणार. नंतर आम्ही राहिलो तिघामधला तो आहे मधातला, म्हणजे ज्याचा बेड मधातला आहे माझा, कॉर्नरचा, सूरजचा कॉर्नरचा, आणि जो आमचा मधातला गडी होता तो म्हणजे मधातला. तर तो म्हणाला की मी काय आता कॉलेज रेग्युलर नाही करणार. ॲक्च्युली त्याचे वडील वकील आहे बीडला, तर तो आता बीडलाच त्याच्या पप्पाच्या ऑफिसमध्ये काम शिकणार, आणि तो फक्त एक्झामच्या पूर्वी येणार आणि पेपर देणार एखाद्या PGवरती राहून आणि बीड. आता तो राहिला सूरज पण रेग्युलर नाही करणार. ॲक्च्युली याच्या आधी पण त्याने काही जास्त रेग्युलर नाही केलं आणि तो पुढे पण नाही करणार. आता मी राहिलो, मी वर्षभर रेग्युलर करतो, सगळं रेग्युलर करतो. तर आता ॲक्च्युली जे रूमचं रेंट आहे ते ॲक्च्युली आमच्या दोघांवरती शिफ्ट होणार. तर आता त्याला पण सोडायचं आहे आणि मला पण सोडायचं आहे. तर हे असं झाली हॅप्पी एंडिंग आमच्या रूमची. तर आता हा बेड मी आता माझा लगेज पॅक करणार आणि तिकडे घेऊन जाणार. तर आजचा दिवस थोडासा माझ्यासाठी बिट इमोशनल हेवीसुद्धा म्हणू शकतो आपण. ठीक आहे, मी लगेच हे करून घेतो. चलो. कदाचित ही कम्फर्ट झोनच्या बाहेर निघण्यासाठी निसर्गानं किंवा देवानं मला संधी दिली असावी. कारण जेव्हा आपण आपली जागा सोडतो तेव्हा नवीन मित्र, नवीन ओळखी-पाळखी, नवीन कनेक्शन्स निर्माण होतात. ते कदाचित फ्युचरसाठी मला पण महत्त्वाचे असू शकतात. ॲक्च्युली हे कनेक्शन्सहून मला ध्यानात आलं, मी आता काही दिवसापूर्वी फेबमध्ये मी नाशिकला गेलो होतो डिबेट कॉम्पिटिशनला, कर्मवीर भाऊ हिरे कॉलेज. तर जिथे मी राहायचो तिथे सुद्धा ते आमची एक स्पेशल त्या कॉलेजने एक मॅनेजमेंट करून ठेवलं होतं की तिथे सर्व डिबेट कॉम्पिटिशनचे स्पर्धक राहणार. तर माझा एक मित्र झाला, खूप चांगला मित्र, प्रतीक मुंजेवार. ही लिव्ज इन मुंबई, आणि आता आम्ही खूप चांगले मित्र. आता आम्ही ट्विटरवर सुद्धा एकमेकांसोबत कनेक्शन्स बिल्डअप झाले आमचे. आणि हो, जर का मी नाशिकला गेलो नसतो तर बऱ्याचशा गोष्टी मला कळाल्या नसत्या. खूप गोष्टी मला कळाल्या नसत्या, म्हणजे मी गेलोच नसतो, मला समजलंच नसतं. तो एक मित्र माझा तयार झाला. नंतर माझे सिनियर जे माझ्या कॉलेजहून माझ्यासोबत आले होते, त्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या, खूप काही गोष्टी कळाल्या. मी खूप माझ्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगितल्या. तर नाशिकला जाण्यापूर्वीसुद्धा मला जायचं नव्हतं. मी माझ्या आईला कॉल केला, आई मला जायचंच नाही, मी ट्रेनमध्ये कधी बसलोच नाही, फोन कुठे चार्जिंग करू.
पण मी कम्फर्ट झोनच्या बाहेर निघलो आणि माझा फायदा झाला. आता सुद्धा माझा फायदा होणार. मी फार हँडसम दिसतो स्क्रीनवरती आणि मे बी मोठ्या पडद्यावरती सुद्धा. अँड आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, या रूमवरती खूप चांगल्या आठवणी क्रिएट केल्या. आम्ही ते ऑनलाईन क्लासेस केले जे आम्ही बंक करायचो. आम्ही ते जेवण करायचो. इथेच मौजमस्ती. इथे आम्ही फार डान्स. आणि ह्याच रूममध्ये मी माझ्या BLLV सेकंड इयरच्या गॅदरिंगसाठी 5 महिने प्रॅक्टिस केलेली आहे ह्याच रूममध्ये, ह्याच इथे किचनमध्ये. आणि कधी कधी काही गोष्टी ना आपण ज्या एक्सपेक्ट करतो तशा नाही घडत बिलकुल पण. जेव्हा मी 8 ऑगस्ट 2025 रोजी मी गॅदरिंगची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि 7 जान 2026ला गॅदरिंग संपली. म्हणजे मी माझी परफॉर्मन्स तेव्हा दिली. तर जेव्हा मी प्रॅक्टिस करायला लागलो होतो तेव्हा एक वेगळेच सॉंग्सची मी प्रॅक्टिस केली. नंतर कालांतरानं काही गोष्टी लक्षात आल्या आणि जेव्हा मी परफॉर्मन्स दिला ते वेगळेच गाणे होते. तर जसं आपण विचार करतो काही गोष्टी तशा नाही घडत. कधी कधी त्याच्यापेक्षा चांगल्याच घडतात. ही माझी फिलॉसॉफी आहे. कीप इट इन माइंड. हे माझ्या अचानक लक्षात आलं की मी एक व्लॉग शूट करावा. आता हे मी कुणाला दाखवीन, कधी दाखवीन, कुठे अपलोड करीन काहीच माहिती नाही. मे बी कधीतरी एखाद्या सिनियरला किंवा तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जाना. सांसों की ज़रूरत है जैसे जिंदगी के लिए, हाँ बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. टन 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 टन. दिल है वही तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा, तू है जब मैं हुआ ये वादा रहा.
It reminded me suddenly. I just was packing my luggage, and then I just thought, why should I not shot a video? So that's why I'm doing this. Life is not linear. आयुष्यात काही गोष्टी कम्फर्ट झोनच्या बाहेर गेल्यावरच कळतात. तर सो इफ यू आर लिव्हिंग इन कम्फर्ट झोन, मेक शुअर यू आर लिव्हिंग युअर कम्फर्ट झोन ॲज सून ॲज पॉसिबल. मला असं वाटू राहिलं की जे मी माझं लगेच पॅकअप करू राहिलो, असं वाटतं की मी माझ्या घरी चाललो. कारण जेव्हा पण मी घरी जायचो तेव्हा अशीच तयारी व्हायची. गाद्या अशा ॲक्च्युली मी रूमवर राहतो ना, तर रूमची आणि घराची गोष्टच वेगळी असते. आपण घराची जबाबदारी आपल्यावरच नसते, खरं सांगतो. घराची जबाबदारी आईवडिलांवर राहते. रूमची जबाबदारी आमच्यासारख्यावर राहते, जिच्यात आम्ही राहतो. तर जो मुलगा रूमवर राहतो, कधी राहिलेला आहे किंवा हॉस्टेलवर राहिलेला आहे, कधी घरापासून दूर राहिलेला आहे, तो 100% माझ्या गोष्टीसोबत रिलेट करू शकेल. आणि जो मुलगा नाही राहिलेला, तो फक्त फील करू शकतो. जर का त्याला फील करायचं असेल, तो रिलेट नाही करू शकणार. तर जेव्हा पण आम्ही घरी जातो तेव्हा अशीच तयारी असते. निघायचं इथून, हे पॅक करायचं आणि निघून जायचं घरी. आता ॲक्च्युली मी आजची 31 मार्च आहे, तर मी 2-3 दिवस माझी काही कॉलेज फॉर्मॅलिटीज त्या मी कंप्लीट करणार आणि मला पण घरीच निघायचं आहे. आणि बोलताना थोडी लाज वाटू राहिली. मी किती हँडसम दिसू राहिलो रे. आतापर्यंत फक्त मुलंच म्हटले मला मी खूप हँडसम आहे, बाकी कोणी म्हटलं नाही मला. अम, ही जी एक माझ्याकडे एक छोटीशी वस्तू आहे, ती मला असं वाटतं मी खूप दिवस किंवा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही कुठंतरी मी एका चांगल्या ठिकाणी सेव्ह करून ठेवीन माझ्या घरी. हे फ्लाईटचं तिकीट आहे. माझे वडील त्यांच्या क्लासमेटसोबत ट्रिपवरती गेले होते. आणि ॲक्च्युली मी ही गोष्ट माझ्या डायरीमध्ये सुद्धा लिहून ठेवलेली, की मला माझ्या वडिलांना फर्स्ट टाईम एअर ट्रॅव्हल करून द्यायचा होता. पण ती गोष्ट तशी घडली नाही, कारण माझे पप्पा माझ्या त्या स्वप्न पूर्ण व्हायच्या अगोदरच स्वतः बसून गेले. मला पप्पाला बसवायचं होतं विमानामध्ये, पण पप्पाची वेळ आली आणि पप्पा ट्रिपला गेले. पण मी त्यांना भविष्यात लवकरच त्यांना ॲब्रॉडला घेऊन जाईन, बिझनेस क्लासमध्ये. दिस इज माय वर्ड, नोट इट डाऊन.
आणि तेव्हा पप्पाला आणि आईला मी हे तिकीट दाखवून, पप्पा हे बघा तुमचं इकॉनॉमी क्लासचं तिकीट होतं, पण आज तुमचा मुलगा एवढा सक्षम झाला की तुम्हाला बिझनेस क्लासशिवाय कुठेही इतर ठिकाणी बसण्याची गरज नाही. जय श्रीराम. एक गोष्ट मी बाहेर शिकायला आल्यापासून नोटीस केली की विद्यार्थी जीवनामध्ये म्हणजे ॲक्च्युली विद्यार्थी 3 प्रकारचे असतात. कोणी वर्षभर अभ्यास नाही करत, एक्झामच्या आदल्या दिवशी अभ्यास करतो, दुसऱ्या दिवशी एक्झाम देतो आणि पास होतो तो एक. तो वर्षभर कधी अभ्यास नाही करत पण तरी पण काठावर कसा तरी पास होतो तो दुसरा. आणि एक तिसरा विद्यार्थी असतो, त्या प्रजातीमधून मी बिलॉंग करतो. वर्षभर अभ्यास करतो आणि पास पण होतो. वर्षभर अभ्यास करतो, वर्षभर लेक्चर करतो, वर्षभर नोट्स काढत राहतो. अँड आय एम द मॅन हू वर्क्स बेस्ट विथ द शेड्यूल. सो धिस इज माय पर्सनॅलिटी, धिस इज द काइंड ऑफ स्टुडंट आय एम. पण ॲक्च्युली मला वाटतं ही तिसरी प्रजाती ज्याच्यातून मी बिलॉंग करतो तेच विद्यार्थी कदाचित चांगले असतात. कारण एक्झामपूर्वी आम्ही रात्रभर जागतसुद्धा नाही, आम्ही आरामशीर झोपून राहतो. दे नेक्स्ट डे we wake up, we get shower done and let's go for exam. And we came back with smiling faces. कारण पूर्ण दिलेलं असतं, काहीच नाही बाकी ठेवत आम्ही. आमचे पूर्ण एफर्ट्स लावून टाकतो एक्झाममध्ये आणि जे होईल ते होईल. रेस्ट इज इन नॉट अवर हँड्स, गॉड विल डिसाईड.
So this is my diary, and this thing is very close to my heart. I write down the things I think, I feel. Everything is in this, and it's secret one. I don't want to show it to anyone except some few persons in my life. ॲक्च्युली काल माझे पप्पा आले होते, तर पप्पा अशी माझी डायरी घ्यायला लागले. मी म्हटलं पप्पा नाही पर्सनल आहे. पप्पा म्हटले काय पर्सनल आहे, एखाद्या पुरुष पळून जाऊन लग्न करतो काय. आता काय सांगा, डायरीमध्ये एक चांगल्याच गोष्टी आहे, पण कधी कधी मी कम्फर्टेबल नसतो ना वेळेपूर्वी काही गोष्टी. असं ना आपलं आपलं. आता तुम्ही जर का बघू राहिला, तुमचं पण काही पर्सनल असेल, माझं पण पर्सनल आहे, पण माझं ओपन बुक पर्सनल आहे. जर का तुम्ही मला तो प्रश्न विचारणार, तुम्ही खोटं नाही बोलणार, मी सांगून टाकणार हो, मी खोटं नाही बोलणार. सिक्रेट आहे, पण जर का कोणी प्रश्न विचारला तर बोलून टाकेल. कारण सिक्रेट की असं सिक्रेट नाही आहे, नॉर्मल ऑर्डिनरी सिक्रेट्स आहे. टेंगडांग. आणि ज्या प्लेसवरती मी राहायला चाललो, बिलीव्ह मी, I have never seen such a place like this. It is very beautiful, it is very adorable, it is very manageable, and there are so many facilities available there. We have lab, we have 24-hour drinking water, we have hot water to get showered done in the early morning. So yes, I am moving towards a better place, and my roommates are also very good. One is Prashant Bobde. Actually, we are four living in one room. I know only one from four of them, Prashant Bobde. He belongs from Paitan. Paitan is not far away, just 30 kilometers from the city. So yes, the second one is photographer. Actually, he is specially disabled. He can't speak. He can't listen. So he's deaf. I'm not sure. Deaf. And third one, I don't know who is he, but I will meet him soon. Stay alert. So yes, I have packed 90% of my stuff. Just few things are scattered over there. Few bags are scattered over here. I will pack them up and then I will leave this place. So this is one of my favorite book. This is written by Direx Forex. I think he belongs from. I think he's a Brazilian author. I don't know, but he's very good author. I have heard lot of about him. Think Straight. This is the book I love the most. Actually, there are two books which I always love to read. No matter how much time I have read that. The first one is The Alchemist. That book I have given to one of my classmate friend. I will never forget her name, and this one is Think Straight. So whenever I am feeling little bit uneasy, I make sure I am reading such books. Every page of this book is full of your answers. If you are dealing with some issues, just read any of this page, you will get your answer. So this is the specialty of such books. So if you are watching me, you must read, you must build habit to read such books. This is the true treasure of today's modern world.
Once I leave this, I won't come here. If you will observe the life of human being, you will notice that some things are left unsaid. But the person who I am, I would just want to stay true to who I am. I don't want to keep things unsaid. If I am feeling something, if I want to talk something, if there is no one to talk with me, I will record. I don't want to keep things unsaid because it stays a burden for forever in your heart. So make sure you are talking, you are walking, you are just doing things that you like to do. And one more thing I want to say, when you will manage yourself while dealing with such issues, somewhere in the future, when you will look back at your history, when you will look back whatever you had done in your life, you will feel proud of yourself. So life is about adjustment. And I hope you have seen this book at least once in your life, Bhagavad Gita. I have read actually 5 chapters, and I am thinking to read it more. I am thinking to decipher it more to build better understanding of such holy scripture. I don't play cricket, but I think this book is a bad. Now this is time to get shower done. I have to leave. Bye.